मित्रांनो नमस्कार. शेवगाव फेस्टिवल 2024च्या धमाकेदार आयोजनामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हा जो शेवगाव फेस्टिवल 2024 गेल्या 3 दिवसापासून चालू आहे. आजचा हा तिसरा दिवस आहे. ह्याचे जे पूर्ण नियोजन, ह्याचं मास्टरमाइंड, ह्याचं पूर्ण पिन ड्रॉप, त्याचं पूर्ण रेखाटन आणि ह्याचं पूर्ण एक्झिक्युशन ज्यांनी केलेलं आहे त्या सौ सीमाताई बोरुडे आपल्याबरोबर आहेत. खूप खूप स्वागत मॅडम तुमचं. कशा पद्धतीने ही कल्पना सुचली, कशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्युशन केलं आणि निश्चितच आम्हाला गॅरंटी आहे की संजय सर तुम्हाला पूर्णतः खंबीर पाठिंबा त्यांचा नेहमी असतो. तर एक पूर्ण प्रेक्षकांना ह्या पूर्ण आयोजनाबद्दल, ह्याला जो उदंड प्रतिसाद पूर्ण शेवगावकर देत आहेत या ठिकाणी, तर एक कला, सांस्कृतिक, त्याच्यानंतर व्यावसायिक शेवगावचा विकास व्हावा या उद्देशाने ही जे पाऊल तुम्ही उचललेलं आहे, तर त्याबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांना याबद्दल माहिती द्या. सर्वप्रथम नमस्कार सर. हे जे फेस्टिवल आहे, मी कायम महिला आणि मुलींच्या संपर्कात असते आणि शेवगाव जवळपास मी शेवगावला 2006च्या एंडिंगला माझं लग्न झालेलं आहे. 17 वर्षापासून मी शेवगाव पाहते आहे आणि शेवगावच्या ज्या समस्या आहेत त्या मला जवळून दिसतात आहे. महिला आणि मुलींसाठी काय इथले प्रश्न आहे ते मी कायम हाताळत राहते आणि त्यांच्याशी संपर्कात असल्यामुळे मला इथले जे आहे प्रश्न चांगल्या प्रकारे समजतात आणि त्या पद्धतीनेच मी पाऊल उचलत राहते. आता हे फेस्टिवलचं आयोजन करायचं झालं तर शेवगावच्या महिलांना पेस नाही आहे, गार्डन इथे नाही आहे, थिएटर इथे नाही आहे. त्यांना त्यांचा सुट्टीचा रविवारचा दिवस कसा घालवायचा हा प्रश्न असतो. रोजच्या तर त्या रोजच्या कामात असतातच, पण त्यांना कुठेतरी पेस मिळाला पाहिजे, तिच्यातले कलागुण बाहेर आले पाहिजे. त्या उद्देशाने मी हे फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. आणि कुठंतरी वाटतं माणसाला, आपण टी व्ही पाहतो की मिस युनिवर्स, मिस इंडिया ह्या कॉम्पिटिशन आपण कुठंतरी लहानपणी पाहिलेल्या असतात आणि त्यातली जी असती ती एक क्रेज असते की मी ती झाले पाहिजे होते असं मला कुठंतरी मी 10वीत 11वीत असताना मला वाटत होतं. तर ती एक कन्सेप्ट डोक्यात होती. पण ते झालं खूप मोठ्या लेवलचं. पण गावात पण अशा स्पर्धा झाल्या पाहिजे, गावोगावी ह्या स्पर्धा झाल्या पाहिजे, जेणेकरून तिच्यातले कलागुण, तिच्यातला स्मार्टनेस आणि सौंदर्य हे नुसतं बाह्य सौंदर्य नसतं. तुमचं मनाचं सौंदर्य खूप मोठं आहे, बौद्धिक सौंदर्य असतं. ते सौंदर्याची परिभाषा वेगळी आहे ज्याची त्याची. तिच्यातले गुण आपल्याला ओळखता आले पाहिजे, तिच्यातला समजूतदारपणा ओळखता आला पाहिजे, तिच्यातला हट्टीपणासुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्यानुसारच या कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचं आयोजन छान झालं. थोडंफार तयारी करताना काही गोष्टी फेस कराव्या लागतात, पण एका गोष्टीचा खूप आनंद आहे. माझ्या पूर्ण मी जी कल्पना डोक्यात घेऊन चालते ती सत्यात उतरवण्यासाठी माझे जे मिस्टर आहे संजय बोरुडे यांचा मला खूप सपोर्ट आहे. कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी हे करू शकत नाही. जसं सावित्रीमाईंच्या पाठीशी ज्योतिबा उभे होते, तेव्हा त्यांनी त्यावेळेचा समाजात जे बदल घडून आणले ते त्यांनी एकटीने नाही घडवले. त्यांच्या पाठीमागे जो सपोर्ट होता मिस्टरांचा, त्यांच्या ज्योतिबांचा जो सपोर्ट होता, त्याशिवाय त्या हे करू शकल्या नसत्या. तसंच मी सुद्धा माझ्या मिस्टरांच्या सपोर्टशिवाय हे करू शकले नसते. त्यांचा खूप सपोर्ट आहे. मी कुठल्याही गोष्टीचा नाद काढला की ते त्याच्या पाठीमागे उभे राहतात. कारण त्याचा त्रास त्यांनाही होतो आणि मलाही होतो. कुठंतरी चांगलं काम करताना याच्यात उद्देश एवढाच असतो, इथल्या महिलांना पेस भेटला पाहिजे, महिलांना कसा आनंद घेता येईल हाच एक साधा सरळ उद्देश असतो आणि त्या पद्धतीनेच माझे पावलं चालू आहे. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. संजय सर, मी तुमच्याकडे येतो आहे. ॲक्च्युली एक कम्प्युटर क्षेत्रातला तुमचा जो गेल्या किमान 20-25 वर्षाचा अनुभव, म्हणजे मी पाहतो तुमचं स्ट्रगल टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटपासून तर कम्प्युटर इन्स्टिट्यूटपासून तर आज तुम्ही इथपर्यंत आलात. एक नियोजन ज्याला आपण म्हणू की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे सगळं नियोजन करणं, हे कसं पेलवता आणि कशा पद्धतीने तुम्हाला कोण कोण ह्याच्यामध्ये मदत करतात या सगळ्या गोष्टींमध्ये? धन्यवाद. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. आता याची सुरुवात कुठून करायची, तर सुरुवात मला वाटतं भूषण सर तुमच्यापासूनच करावं लागेल. यापूर्वी आपण जे काही छोटे मोठे कार्यक्रम केलेले आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आणलेल्या आहेत,
छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण राबवलेल्या आहेत. मला वाटतं 97-98 साली आपण एक करिअर गायडन्स प्रोग्राम घेतला होता. हां, तर असे खूप आणि त्याचे रिझल्ट्स अजून दिसतात. मला एक स्वतः मोठे इंजिनियर, शेवगावातले मोठे दिग्गज इंजिनियर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी येऊन भेटून सांगितलं का तुमच्या करिअर गायडन्सच्या प्रोग्राममुळं मी आज इंजिनियर आहे आणि नामांकित आहे. शेवगावमध्ये त्यांचं आता खूप मोठं प्रस्थ आहे. असे इंजिनियर येऊन सांगतात. म्हणजे आपण जे काही काम करतोय ते काम कदाचित त्या वेळेला 1 दिवसाचा असेल, काही तासाचा असेल, काही छोटी मेहनत असेल, पण ते कोणाच्यासाठी तरी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतं. तर अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून ती केलेली कवायत म्हणूया, रिहर्सल म्हणूया, त्यातूनच असा एक कॉन्फिडन्स वाढत जातो की ठीक आहे. जसं आपण आता हा कला आणि सांस्कृतिक महोत्सव निमित्त आपण जो असा शेवगाव महोत्सव घेतो आहे आजच्याला, तर ह्या पद्धतीने आपण गेल्या 3 वर्षापासून छोटे छोटे स्टेप वाढत इथपर्यंत आलेलो आहोत. सर्वात पहिले गेल्या 3 वर्षापूर्वी आपण म्हणण्यापेक्षा खरं तर मॅडमनी स्वतः 1 दिवसाचा एक शॉपिंग फेस्टिवल आयोजित केला होता. त्याचा रिस्पॉन्स बघून मागच्या वर्षी आपण 2 दिवसाचा शॉपिंग फेस्टिवल घेतला होता आणि त्याचाही खूप उदंड प्रतिसाद बघून आता हा 3 दिवसाचा शॉपिंग फेस्टिवल घेतलेला आहे. आणि मला खरं असं सांगायचं काय असेल, ईश्वरकृपा असेल, लोकांचं प्रेम असेल, लोकांचा विश्वास असेल. आपण जर छोटंसं पाऊल उचललं तर लोक 10 पावलं आपल्यासोबत चालतात. याची वेळोवेळी अनुभूती येते. जसं तुम्ही विचारलं की तुमच्यासोबत कोण कोण आहे, तर मालानी सर असतील, सावरकर मॅडम असतील, रसाळ मॅडम असतील, शिंदे मॅडम असतील, दीपक सर असतील. आता तुम्हाला तर माहीत नव्हतं, फक्त तुमच्याशी मॅडमच्या माध्यमातून तर मॅडमच्या माध्यमातून बोलणं झालं. म्हणजे असे खूप असे हात आहेत, असे माइंड आहेत का जे कळत नकळत आपल्याला सतत सहकार्य करत असतात, आपल्याशी कनेक्टेड असतात. त्यांना असं वाटतं की हा कार्यक्रम आपला स्वतःचा कार्यक्रम आहे आणि हा सक्सेस झाला पाहिजे. असे विचार करणारे जे आमचे मित्र कंपनी आहे, शेवगावकर आहेत आणि प्रत्येकजण आवर्जून स्वतःहून इथं येतो. हा कार्यक्रम फक्त आपण जरी आयोजित केला असला तर तो आपण सक्सेस करू शकत नाही किंवा एकटा कोणी व्यक्ती सक्सेस करू शकत नाही. हे जेव्हा शेवगावकर ठरवतात का हा शेवगावचा महोत्सव आहे, हा पूर्ण गावाचा महोत्सव आहे, पूर्ण तालुक्याचा महोत्सव आहे, तेव्हाच तो सर्वांचा महोत्सव होतो आणि तो खरंच सक्सेस होतो. आज अनेक स्टॉल इथे आलेले आहेत, छोटे छोटे स्टॉल आलेले आहेत. त्यांनी आग्रह करून, म्हणजे आता ॲक्च्युली एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे त्याचं कॉस्टिंग मोठं पडतं. त्याच्यामध्ये रेट्स हा एक भाग असतो, त्यातून येणारा व्यवसाय हा एक भाग असतो, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं हा एक भाग असतो. त्यासाठी ध्यानीमानी नसतानासुद्धा आमदार मोनिकाताई राजळ यांचं स्वतःहून आपल्याला सपोर्ट मिळाला. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला. त्यांना कुठंतरी वाटलं का, आणि कुठलंही म्हणजे मला खूप मनापासून सांगायला आवडेल भूषण सर, कुठलंही बार्गेनिंग न करता, कुठलंही कटछाट न करता, ठीक आहे तुमचं असं आहे, त्याला आमच्या असं एवढं करतं, बाकीचं तुम्ही तुमचं करा, ठीक आहे ना. पण आपल्या पाठीमागे जो काय हात आला आहे असे खूप आहे. आणि त्याचबरोबर आमचे छोटे छोटे स्टॉल धारक असतील, त्यांनीसुद्धा सांगितलं सर आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, बरं ठीक आहे हेच नाही आपल्याला काय करता येईल, आपल्याला कसं बजेट बसवता येईल, त्या पद्धतीने त्यांनी जेवढी आमच्याकडून अपेक्षा केली, आम्हाला वेळोवेळी फॉलोअप घेतला. आम्हाला म्हणले की आपल्याला हा गेल्या 2 वर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण स्टॉल लावायचे. त्यातून खरं म्हणजे ह्या गोष्टीची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे हे कार्यक्रम सक्सेस होतात. खूप 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 धन्यवाद सर. अप्रतिम कार्य आहे. असंच तुमचं कार्य चालू राहो आणि शेवगावसाठी काहीतरी एक भरीव असं एक योगदान याच्या माध्यमातून व्हावं. व्यावसायिकदृष्ट्या शेवगाव पुढे जावा, एक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने शेवगाव पुढे जावा. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान वाटलं. आता मॅडमचा आमचा कायम संपर्क असतोच, पण तुमच्याशी बोलून सुद्धा छान वाटलं. कारण मी पाहते 2 दिवसापासून तुम्ही खूप वेळ देत आहे आणि खरं तर मॅडमला खूप सपोर्ट आहे तुमचासुद्धा. असंच मी सगळ्या शेवगावकर च्या पुरुषांना आव्हान करेल की तुम्ही प्रत्येक तुमच्या घरातली जी तुमची पत्नी आहे, जी रात्रंदिवस तुमची काळजी घेते, तिच्या तुम्ही कायम पाठीशी राहा आणि तिला प्रोत्साहन द्या. धन्यवाद. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची, कुठलाही कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर त्याला तंत्रज्ञानाची जोड
नितांत गरजेची असते. हा जो पूर्ण माझ्या पाठीमागे पूर्ण सेटअप पाहताय, याच्यामध्ये LED वॉल्स असतील, कॅमेराचा सेटअप असेल, तर शेवगावमध्ये एक असं नाव आहे की ज्याचा डंका पूर्ण राज्यभर नाही, पूर्ण भारतभर पसरलेला आहे. ते म्हणजे क्रिएटिव्ह स्टुडिओ. ज्ञानेश्वर आंधळेंना मी इथे बोलवतो आणि त्यांची आपल्याला ओळख करून देतो. मूर्ती लहान आहे, जास्त बोलत नाहीत, पण कामामध्ये मात्र एकदम दादा माणूस आहे. खूप खूप स्वागत माऊली तुमचं. कॅमेऱ्याचं स्विचिंगपासून एका साध्या फोटोग्राफीपासून व्यवसायाला सुरुवात केली, त्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये मोठे मोठे कोर्सेस केलेले, व्हिडिओ एडिटिंगमध्ये मास्टर, लाईव्ह स्टेज परफॉर्मन्समध्ये मास्टर, LED वॉलमध्ये मास्टर, लाईव्ह मिक्सिंगमध्ये मास्टर. आहा, ज्ञानेश्वर सर खूप खूप स्वागत. कशी आपली सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने हा सगळा डोलारा तुम्ही उभा केला आहे आणि एक इन्स्पायरेशनल एक काम तुम्ही पूर्ण शेवगावला करून दाखवलेलं आहे. आमच्या पूर्ण शेवगावच्या प्रेक्षकांना याबद्दल माहिती सांगा. मी आहे छोट्याशा गावामधला, पण ATD RTचे डिप्लोमा झाल्याच्यानंतर काय करावं असं ठरवलं. मग मुंबईला 3D ॲनिमेशन आपण कोर्स केला. 3D ॲनिमेशनमधलं मी ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस भरपूर स्कोप होता. पण ज्यावेळेस मी पासआउट झालो किंवा मी ज्यावेळेस जॉब वगैरे शोधत होतो त्यावेळेस असं झालं की जॉब त्यावेळेस कमी प्रमाणात होते. मग काय करायचं, मग आपण आपल्या गावी स्टुडिओ टाकू, निदान आपल्या पोटापुरतं भागेल एवढं करूया, नंतर बघूया काय. मुंबईमध्ये सर्वाईव्ह करायचं म्हणजे 30, 35, 40 हजार रुपये काहीच नाही. म्हटलं मग आपल्या शेवगाव छोट्याच्या गावात म्हटलं एक 10-5 आले तरी भरपूर झाले आपल्याला. मग त्या पद्धतीने फोटोग्राफीचं एक स्टुडिओ टाकला. स्टुडिओ टाकून मग नंतर LED स्क्रीनचं याचं त्याचं एक घेत राहिलो. त्याच्यात थोडं कोर्सेस केले. अशा काही गोष्टी करून LED स्क्रीनमध्ये पण फक्त मनापासून एवढाच विचार होता की कोणतंही काम असो, 10चं काम असो नाही तर 50चं काम असो, ते तेवढंच प्रामाणिक आणि त्याच पद्धतीने करायची, एवढंच मी सांगू शकतो. आणि आता दिसतंय LED स्क्रीनमध्ये करतोय जेवढं मला जमतंय तेवढं करतोय. आता तुमच्या टीममध्ये कोण कोण आहे? कॅमेरामॅन यांची ओळख करून द्या. इकडे जे मेन आहे त्या सगळ्यांची ओळख करून द्या. आमच्या टीममध्ये जसं माझे मुलं असतात, म्हणजे कसं जो आपण माझ्याकडे शिकायला असतो तोच मी परफेक्ट कॅमेरामन बनवतो. आणि त्यांचंच जो 1000 रुपये घेतो, 1500 रुपये घेतो, 4000 घेतो, 10,000 होतो, माझ्याकडे 20,000 रुपये घेणारा पण माणूस आहे. हां, एक 1 डेचं काम करतो तो 20,000 पण घेतो. मग तो ज्याच्या त्याच्या कौशल्याप्रमाणे. आता सतीश धनवडे आहे, अविनाश आहे, समर्थ शेजुळे, जे LEDचं काम करतात, आशिफ, रफिक, त्याच्यानंतर किरण, असे एक आहे. आता एवढं सगळं सांभाळायचं म्हणजे ऑफिसला पण माणसं बॅकवर्डला करतात कामं, त्यांचं पण एक टीम ठेवलं आहे. असं एडिटिंगची टीम, कॅमेरामनची टीम, असं एक चालू आहे. खूप खूप छान. एक प्रेरणादायी काम आमच्या बाबतीत एक खरं सांगावंसं वाटतं की हे एकटे मोठे होत नाही आहेत, यांची टीम पण मोठी केलेली आहे. येणारा प्रत्येक व्यक्तीला नॉलेज भलेही काहीही नसो, सुरुवात शून्यातून असो, त्यांना साधा कॅमेरा हाताळण्यापासून तर व्हिडिओ एडिटिंगमध्ये किंवा LED वॉलच्या फिटिंगमध्ये यांनी एक्सपर्ट केलेलं आहे. आणि खूप जणांना एक रोजगाराची संधी तुम्ही उपलब्ध करून. मी स्वतःच एक शून्यातून उभा आहे, त्याच्यामुळे मला शून्यातून मुलं वरती काढायला मला काही अडचण नाही. खूपच प्रेरणादायी काम माऊली तुमचं आहे. खूप खूप धन्यवाद. येस, सावरकर मॅडम. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आणखी एक मोठा सहभाग, नियोजनापासून तर एक्झिक्युशनपर्यंत, त्या म्हणजे वसुधा सावरकर. सतत सामाजिक कार्यामध्ये गुंतलेल्या, मग ते इनरव्हील क्लब असो किंवा वैयक्तिक सामाजिक कार्य असो किंवा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.
या कार्यक्रमाच्या संकल्पनेपासून तर एक्झिक्युशनपर्यंत कसं हे सगळं पार पाडलं आणि पिढीला याच्यातून तुम्ही काय संदेश द्याल? प्रथम सगळ्या महिलांना माझा नमस्कार. हे जे मला संजूदादांनी सांगितलं की आपल्याला असं सीमाने जास्त सांगितलं की आपण असं कार्यक्रम घेतो आहोत, तर मी म्हटलं ठीक आहे, कारण शेवगावमध्ये महिलांना कुठे काही वावच नाही आहे कुठल्या गोष्टीला. आणि त्याच्यामध्ये संजूचे माझे खूप म्हणजे संजू जसा 8वीला होता तेव्हापासून माझी त्याची ओळख आहे. माझ्या सासूबाईंकडे तो संस्कृतच्या क्लासला यायचा, त्यावेळेस मी संजू धडपड बघते. नंतर आम्ही तो ज्यावेळेस शिक्षण झालं त्यावेळेस त्याने उद्योग सुरू केला, एलोपॅथीच डायरी सुरू केली, त्यामध्ये मी त्याच्यावर काम केलेलं आहे. सगळ्या शेवगावमध्ये आम्ही जाहिराती गोळा करायचो. 50 रुपयाच्या छोट्या जाहिरातीला आम्हाला 4-4 दिवस धावावं लागायचं. आज त्याचा एवढा मोठा व्याप वाढलेला आहे संजू. तो अनुभव माझ्यापाशी खूप आहे. त्याच्यात अजून शेवगावमधले पाण्याचे प्रश्न, सामाजिक काम म्हणजे हे की महिलांना होणारा त्रास, गटार न काढणे, ह्या गोष्टी ज्या आहेत कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि मला ती सामाजिक काम करण्याची आवड असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त सहभाग झाले. तर त्यामध्ये पाण्यासाठी फार आंदोलनं केली आम्ही. म्हणजे ग्रामपंचायतला कुलूप लावलं आहे, हंडा मोर्चा काढलेला आहे, रस्ता रोको फक्त केलं नाही अजून, पण आता जर पाण्याला तर ती पण तयारी आहे. कारण पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फेस्टिवल आहे, आज कॉम्प्युटर युग आहे, सगळ्या आमच्या सुना शिकलेल्या आहेत, त्या काहीतरी त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतं आहे. त्याच्यापेक्षाही स्त्री ही आबला नाही आहे, ती सबला आहे, हे प्रत्येक स्त्री दाखवून द्यावं म्हणून हे आम्ही असे नियोजन करतो आहे. पहिल्या वर्षी संजूने केलं त्यावेळेस 1 दिवसाचाच घेतला होता कार्यक्रम. दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी तिथं परीक्षक म्हणून मीच होते, त्यावेळेस डान्स स्पर्धांना परीक्षक होते. यावेळेस म्हणजे शेवगाव वुमन आणि मिस शेवगाव ह्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं. मी म्हटलं मोठं काम आहे बाबा, हे जबाबदारीचं काम आहे फार, आणि सगळं शेवगाव मला ओळखते, म्हणजे परीक्षण करणंसुद्धा तसं अवघड आहे म्हटलं माझ्यासाठी. पण संजूदादा म्हटलं की मी त्याला मदत करत असते, कारण त्याची धडपड मी पाहिलेली आहे. आणि शेवटी कोणाच तरी साथ असल्याशिवाय हे कार्यक्रम पार होत नाही. आणि आमची जवळजवळ 15 दिवस रोज मिटिंग व्हायची. संध्याकाळी आम्ही 9 वाजता जमायचो, आम्हाला घरी जायला 10:30-11 व्हायचे. पण मला माझ्या घरातनं मुलांचा, सुनेचा सपोर्ट आहे, आणि माझ्या सुनेने पण याच्यात चांगलं पुढं यावं म्हणूनही धडपड आहे. आणि महिलांनी घरात बसून राहू नका. आज जे आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत त्याच्यामधनं तुम्ही तुमची आम्हाला साथ द्या, आणि प्रत्येकजणी पुढे येऊन बोलायचं डेअरिंग करा. एक दिवस आपल्याला छान बोलायचं. मलासुद्धा बोलता येत नव्हतं, पण माझ्यावर एक अशी वेळ आली ना की मला बाहेर पडावं लागलं. आणि जवळजवळ 22 वर्ष आले मी शेवगावमध्ये, लग्नाला 30 वर्ष आले, पण माझ्यावर जे संकट आलं त्याच्यावर 22 वर्ष आले. आज मी आयुष्याशी लढते आहे. माझे दोन्ही लहान मुलं, आज इंजिनियर झाला आहे मुलगी इंजिनियर झाली आहे, तिचं लग्न झालं आहे, मुलाचं लग्न झालं आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत मी इथपर्यंत आलेली आहे. आणि ह्या सर्वात मोठा सहभाग माझ्या सासू-सासऱ्यांचा आहे. त्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला आहे की तू हे करू शकतेस. आणि सासऱ्यांनी शेवटी आजारी असताना मला सांगितलं की तू माझा मुलगा आहेस. त्याच्यामुळे मला ते एक सर्टिफिकेट मिळाले सासूबाईंकडनं, सासऱ्यांकडनं. आणि हा त्यांचा आशीर्वाद म्हणा, किंवा जे काम करते सगळ्या महिलांसाठी जी धडपड करते आशीर्वाद म्हणा, त्यामुळं मी इथपर्यंत पुढं आलेली आहे. आणि भूषणदादा, तुझी माझी पण ओळख जुनीच आहे, पण फक्त मला कॉम्प्युटर शिकायचं ते काही शिकणं होत नाही अजून. तसंच आता माझी याच्यात एकच इच्छा आहे की माझा नातू जसा लहानपणीच सगळं शिकतो आहे, तर संस्कार वगैरे सुरू करून परत छोट्या मुलांसाठी संस्कार वगैरे सुरू करायचे आहेत. आणि त्यातनं मुलांना सगळे स्तोत्र, हनुमान चालिसा, रामरक्षा ह्या गोष्टी यायला पाहिजे, गीता यायला पाहिजे, गीतेच्या स्पर्धा घ्यायला पाहिजे. मध्ये काकडे हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला संस्कृत दिन, त्यावेळेस मी पण तिथं त्यांना एक असं बक्षीस ठेवलं आहे की गीता ज्यावेळेस संस्कृत दिन असेल त्या दिवशी एक स्पर्धा घ्यायची. त्याचप्रमाणे 12 अध्यायाचा पाठ झाला, मी 500 रुपये बक्षीस देणार आहे असं त्या स्कूलमध्ये मी ठेवलं. हे म्हणजे मुलांना एक आपण सपोर्ट, एक आम्हीच दाखवणं म्हणा, पण त्यामुळं हे मुलं भाग घेतील. कारण मोबाईलचा जग आहे. माझं महिलांना एकच सांगणं आहे, आधी आईवडिलांनी मोबाईल कमी करा, मग मुलं कमी करतील. जर कार्यक्रमामध्ये म्हणजे अजून कोणत्या टीम मेंबर्स तुमच्या बरोबर आहेत? आता ह्या टीममध्ये कोण कोण आहेत हे सगळं नियोजनामध्ये? संजूबरोबर मी आहे, मालानी सर आहेत, शिंदे मॅडमचा फार मोठा वाटा आहे, त्यांच्याकडे अनुभव पण आहे.
त्यानंतर आता हे सगळे मला सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत जे इथलं नियोजन करतात. त्यात बबन मस्क्यांचा आम्हाला फार मोठी साथ आहे. त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं. त्यांना फोन खूप करला होता पण ते फायनली आमचं काम करतात. थँक्यू भूषण दादा, थँक्यू. थँक्यू. बबनराव म्हस्केंचं तसं पाहिलं गेलं तर अख्ख्या शेवगावला सपोर्ट असतो. आत्ता इथे ते नाही आहेत, त्यांचा पण आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा होता. शिंदे मॅडम इथे आहेत. शिंदे मॅडम नमस्ते. हर हुन्नरी व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये वर्गामध्ये शिकवताना एक वेगळा स्किल पॅटर्न स्वतःचा सेट केलेल्या अशा या मॅडम. विद्यार्थ्यांबरोबर सतत हसत खेळत विषय शिकवण्याची यांची एक वेगळीच हातोटी आहे. खूप खूप स्वागत आणि खूप शुभेच्छा तुमच्या कामाला. आणि हे पूर्ण नियोजन तुम्ही कसं पार पाडताय, कसं हे सगळं उचलताय, स्टेजचा परफॉर्मन्स असेल, त्याचबरोबर हे सगळं कॉर्डिनेशन असेल, थोडं सांगा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. हे सगळं करण्यामागचा हेतू हाच आहे की तुम्ही करताय हे कौतुक. तुमच्या कौतुकामुळे आम्ही पुढं चाललेलो आहोत. खरं जर पाहिलं तर मला जेव्हा गावातून मी येत होते तेव्हा येताना मला सीमा गाडीवरच भेटली आणि म्हणे मॅडम 8, 9, 10ला कार्यक्रम आहे बरं का. म्हटलं ओके ठीक आहे, चल करूया, आहोत आम्ही तुझ्याबरोबर असं म्हटलं. आणि मला वाटलं चला ओके सगळी तयार झालेली आहे, हिने कार्यक्रम सुरू करायचं ठरवलेलं आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात गेलो तेव्हा आमची काहीच तयारी नव्हती, कारण एवढ्या मोठ्याला आर्थिक पाठबळ खूप लागत होतं. सगळ्या शेवगाव महिला भगिनी यांना उभं करायचं होतं, तिला त्यांना लढण्याचं पाठबळ तिला द्यायचं होतं. मग त्या हेतूने, त्या दृष्टिकोनातून मग तयारी सुरू झाली. मीटिंग झाल्या. मीटिंगमध्ये खास काही असं होत नव्हतं, आउटपुट निघत नव्हता. पण जेव्हा 5च दिवस राहिले त्या 5 दिवसानंतर मग आमची खूपच तारांबळ उडाली. आणि आम्ही शाळेमध्ये ज्या प्रकारे नियोजन करतो ते हाताशी धरून मग आम्ही लिखाणातून सुरुवात केली की प्रत्येक गोष्टीचा नोट्स काढायला सुरुवात केली की काय कामं करायची आहेत, काय नाही. हे सगळं लिहून काढलं आणि लिहून काढून मग ते सगळं मी माझ्या हातातच घेतलं. म्हटलं आता हे काही यांच्याच्यानी शक्य नाही. मग ते जेव्हा आपण एक हायजॅक म्हणावं त्या टाईप ते घेतलं मी माझ्याकडे. शिक्षकी डोकं वापरलं. नक्कीच. आणि त्यांनी पण मला खूप साथ दिली. असं म्हणाले नाहीत की नाही आमचा कार्यक्रम आहे तुम्ही कुठं सांगता तसं आम्ही वागायचं. पण संजूनी आणि सीमानी इतकी छान, म्हणजे जसं आम्ही सांगू अगदी रात्रीसुद्धा मॅडम हे करायचं कसं करायचं नाही का, ते सांगून त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने सगळं नियोजन केलं. वाटलं नव्हतं की 3 दिवस इतकं सुंदर कार्यक्रम होईल याचा भरोसा आम्हाला पण वाटत नव्हता. पण आमच्या भरोशापेक्षा पण आम्ही जे काही अपेक्षा केली त्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर कार्यक्रम होतो आहे. ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे होतं आहे. या कार्यक्रमाचा फायदा लाभ सगळ्यांनी घेतला. थोडीशी गडबड गोंधळ झाला असेल तो तर घरच्या कार्यक्रमांमध्ये पण होतच असतं, त्या विशेष काही नाही. पण करता येतात आणि मला नाही वाटत काही बदलायला कुठं चान्स राहिला आहे, कारण सगळं परिपूर्ण झालेलं आहे, अगदी व्यवस्थित झालं आहे. म्हणजे जसा विचार केला होता त्या विचारापेक्षाही खूप उंची या कार्यक्रमांनी गाठली. असेच कार्यक्रम इथल्या महिलांनी सुद्धा पुढे यावेत आणि सीमाला किंवा संजू बोरुडे म्हणा हे जे काही कार्यक्रम करतात त्यांना सगळ्यांनी साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. मालानी सर, आता आपल्यासमोर जी व्यक्ती येते मालानी सर, शिक्षक ते व्यवस्थापक असा प्रचंड मोठा प्रवास आपण म्हणू शकतो. स्टेजचा परफॉर्मन्स असेल किंवा मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल, अप्रतिमरित्या सर करतात. तर सरांशीच आपल्याला हितगुज करायला आवडेल की सर हे सगळं कसं पार पाडतात आणि ह्याच्यासाठी काय कुठून एनर्जी आणतात तुम्ही. सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर, मला लहानपणापासूनच मॅनेजमेंट व्यवस्थापन करायला आवडतं. मी माझ्या आजोबापासून हे सर्व शिकत आलेलो आहे. घरात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं घर कसं चालतं आणि ते मी जवळून बघितलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि बऱ्याच लहान वयामध्येच माझ्यावर खूप जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत आणि त्यातूनच मी शिकत इथपर्यंत आलो. आज हा जो या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे, आमचे मित्र संजयजी बोरुडे सर यांनी हा खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. जेव्हा त्यांनी मला ही संकल्पना मांडली तेव्हा मी म्हटलो शेवगावसारख्या तालुका लेवलला मिस शेवगाव आणि वुमन शेवगाव हे घेणं थोडं अवघड होईल, परंतु सर म्हटले आपण प्रयत्न करू. मागील 2 वर्षापासून मी करतो आहे म्हणे, पण छोट्या स्वरूपात. मी म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही आमची एक टीम तयार केली. त्यामध्ये मी असेल, शिंदे मॅडम, सावरकर मॅडम, कदम सर
आम्ही कुसळकर सर आम्ही सर्वांनी टीम केली, बसलो, रोज प्लॅनिंग करायचो आणि हा कार्यक्रम इथपर्यंत पोहोचवला. शेवगावकरांनी खूपसुद्धा याला खूप सहकार्य केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे. आम्हाला जी अपेक्षा होती या अपेक्षापेक्षासुद्धा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी शेवगावकरांनी दिला. मला असं या ठिकाणी सांगायला आनंद होईल की आपल्या शेवगावमध्ये अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून महिलांना, युवतींना आणि त्याचबरोबर युवकांनासुद्धा चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यातून चांगले कलाकार, काहीतरी मोठे उद्योगपती म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चांगलं करिअर घडवणारे या ठिकाणी तयार होतील असं निश्चित वाटतं. तर या एकंदरीत सर्व प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला आणखीन भविष्यामध्ये करायच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम या ठिकाणी आपल्याला अरेंज करायचे आहेत. त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं एक क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करायची आहे. आपण शेवगावच्या इतिहासात, शेवगावच्या सुंदरतेमध्ये भर पडावी याकरिता आपण छत्रपती स्मारक या ठिकाणी आपण उभारतो आहे, जे आपलं शिवाजी चौकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ते सुद्धा एक खूप चांगलं कार्यक्रम आपल्या येत्या काही दिवसातच आपण शेवगावमध्ये घेणार आहे. अशाच प्रकारचं आणखीनही भविष्यातले स्वप्नातले शेवगावकरांच्या आणि शेवगावच्या सुंदरतेत भर पडणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. तरी मी सर्व शेवगावकरांना अशी विनंती करेल की त्यांनी जे कार्यक्रम होतात किंवा जे लोक अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात त्यांना निश्चितच नेहमी सपोर्ट केला पाहिजे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य जर केलं तर निश्चितच कार्यक्रम घेणाऱ्यांचं मनोबल त्या ठिकाणी वाढतं आणि ते जास्तीत जास्त चांगल्यात चांगला कार्यक्रम घेण्यासाठी प्रेरित होतात. तर एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील कार्यासाठी. यस मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष स्टॉल्सला भेट देणार आहोत. एक आतला जो स्टेजचा जो पार्ट आहे त्या स्टेजच्या पार्टवरती आत्तापर्यंत वुमन्स शेवगाव, मिस शेवगाव, डान्सचे कॉम्पिटिशन, सिंगिंगचे वेगवेगळे परफॉर्मन्सेस या स्टेजवरती पार पडलेले आहेत. आतमध्ये ऑडियन्स गोळा होतो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अपोजिट साईडला इथे अतिशय सुंदर सुंदर असे स्टॉल्स आहेत आणि आपण आता प्रत्येक स्टॉलला भेट देणार आहोत. तर मित्रांनो, पहिला जो स्टॉल आहे हा श्रद्धा एंटरप्राइजेसचा स्टॉल आहे. याच्यामध्ये आपल्याला गुळाचा चहा सध्या प्रचंड फेमस होतो आहे. इन्स्टंट टीचा पॅक असेल किंवा काही ड्रिंक्सच्या बाबतीत प्रॉडक्ट्स आहेत. अप्रतिम प्रॉडक्ट्स इथे आहेत. आपण त्यांच्याकडूनच ऐकू त्यांचं नाव काय आहे, स्टॉलमध्ये काय काय आहे आणि काय काय सुविधा आपल्या तर्फे दिल्या जातात. सर धन्यवाद आम्हाला संधी दिल्याबद्दल. आमचं श्रद्धा एंटरप्राइजच्या नावानं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आमच्याकडे चहा, कॉफी, गुळाचा स्पेशल प्रीमिक्स, ग्रीन टी, लेमन टी, जेवढे पण चहामध्ये प्रकार आहेत ते सगळं आमच्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडं कोल्डमध्ये सगळे आयटम आहेत. पेरू ज्यूस, गुळाचा चहा, मँगो ज्यूस, लेमन कोला, लिंबू पाणी, कोल्ड कॉफी, ऑरेंज ज्यूस, काला कट्टा, हे सगळं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर 100 ग्रॅम पॅकेटपासून 1 किलोपर्यंत आहे. म्हणजे किराणा दुकानला पण तुम्हाला जर सहज एक ग्लास कॉफी किंवा ज्यूस प्यायचा असेल तर ते 10 रुपयामध्ये उपलब्ध आहे. तर आता आम्ही शेगावमध्ये आम्हाला एक संधी मिळाली तर आम्ही आता सुरुवात करतो इथून की किराणा दुकानापर्यंत पण आम्ही पोचू मटेरियल, तर लोकांना त्याचा फायदा व्हावा. सर आपलं नाव? माझं नाव सर श्याम चौधरी, हो, औरंगाबादचे, संभाजीनगर. हो चौधरी सर, खूप खूप स्वागत तुमचं आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या पूर्ण टीमला. थँक्यू सर, थँक्यू. यानंतरचा जो पुढचा स्टॉल आहे त्या स्टॉलला आपण भेट देतो आहे. यामध्ये इथे तुम्हाला चाट्सच्या संदर्भात काही आहे, वडापाव आहे आणि इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स इथे दिसत आहेत. येस मॅडम, थोडी आपली ओळख करून द्या आणि आपल्या काय काय प्रोडक्ट्स इथे देत आहेत त्याबद्दल सांगा. नमस्ते, मी रुपाली दीपक आहुजा. आपली शेवगावमध्ये बेकरी आहे, श्री साई बेकर्स म्हणून. आपल्याकडं सगळं काही म्हणजे बेकरी आयटम्स मिळतात, केक वगैरे आहेत. बाकीचं न्यू हॉटडॉग आहे, पनीर हॉटडॉग, खारी पॅटीस, त्यानंतर पेस्ट्री, क्रीम रोल, बटरस्कॉच, साधी पेस्ट्री, मस्का पाव, असे भरपूर आयटम आहेत, सांगायला वेळ लागेल. त्यानंतर
आमच्या मुलांनी बनवलेलं आहे. पावभाजी, त्यानंतर पास्ता, दाबेली, ब्रेड रोल, आपली पॅटीस आहे खारी पॅटीस, पफ पण म्हणतात त्याला, आणि आणखीन गुलाबजामुन आहे. भरपूर काय. लहान मुलांना आवडणारे सगळे आयटम्स आहेत. अर्थात आहुजा बेकरी खूप एक मोठं ब्रँड शेवगावमध्ये आहे. शिवाजी चौकाच्या जवळच त्यांचं युनिट आहे. तिथे लोकल लेवलला त्याचं प्रोडक्शन होतं. आणि मॅडम खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामाला. अशाच डेव्हलपमेंट हो, अशाच लोकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचवत. थँक्यू. त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलला जात आहोत. यामध्ये बोलताल माईकवर. यामध्ये इथे पाणीपुरीचा स्टॉल आहे. त्याचबरोबर काय काय आहे ते इथे भेळ, इडली सांबार आहे, डोसा आहे, भेळ आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, इथे जो स्टॉल आहे हा मॅक अँड चीज कॅफेचा स्टॉल आहे. मॅक अँड चीज हे एक ब्रँड शेवगावसाठी आहे. मिरी रोडवरती रक्ताटे हॉस्पिटल जो नोन लोकेशन आहे त्या ठिकाणी हा ब्रँड आहे. थोडंसं आम्हाला माहिती सांगताल की काय काय सुविधा आपल्याकडे आहेत, काय काय गोष्टी इथे मिळतात, आणि यंगस्टर्ससाठी तुम्ही एवढे असं क्रेज निर्माण केली यंगस्टर्समध्ये, याचं रहस्य काय? आपल्याकडं स्पेशल मेक अ कोल्ड कॉफी आहे. त्यानंतर आपले पिझ्झा स्टॉल आहे आपल्याकडं. त्यानंतर हॉट ॲंड हॉट आहे, मिल्कशेक आहेत, बर्गर आहेत सध्या स्टॉलकडे. आपलं शेवगावमध्ये सगळ्यात मोठं जे कॅफे जे आहे आपलं चालते नाना टावर जवळ आहे, मिनी रोडला. तर लेफ्ट साईडनं रक्ताटे कॉम्प्लेक्स तिथं आपलं लोकेशन आहे. सध्या आपण त्यातलं काही छोटे छोटे मेनू जे आहेत ते सध्या इथं आपण शेवगावच्या लोकांसाठी अवेलेबल केलेले आहेत. खूप खूप छान, आणि तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, आपण जाऊयात पुढच्या स्टॉलला. त्याचबरोबर इथे बोडके सर आहेत. काही व्यक्ती पण आलेले आहेत जे प्रत्यक्ष इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर, थोडी पूर्ण टीमबरोबर आपली ओळख करून द्या, आणि पूर्ण हा सिनॅरिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय बोलावं असं वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय ते सांगा. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा जो बोरोडे मॅडम आणि बोरोडे सरांनी हा जो इव्हेंट ठेवला आहे तो खूप कौतुकास्पद आहे. कारण नाविन्यपूर्ण अशा उपक्रमातनं हा जो इव्हेंट आहे की खऱ्या अर्थानं व्यावसायिकांना आणि आलेल्या सर्व लोकांना हा एक आनंदाची पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही पर्वणी निश्चितच शेवगावसारख्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ पाहते, याबद्दल निश्चित आनंद आहे. गर्दी पाहता, येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता एक उत्तुंग असा प्रतिसाद सगळ्यांना या माध्यमातून मिळालेला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर, आपलं पण थोडंसं प्रतिक्रिया याबाबतीत द्यायच्यात. एक ओळख करून द्या तुमची, आणि त्याचबरोबर पूर्ण या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया पण द्या. मी आशुतोष डहाळे, शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख. एकंदरीत आज बोरुडे सरांनी जो कार्यक्रम अरेंज केला आहे तो शेवगावच्या महिलांकरता व घरगुती उद्योगांकरता स्फूर्ती आणि प्रेरणा देणार आहे. तरी म्हणावं असं सरांना सहकार्य लोकांचं मिळालेलं नाही. मी आज ही खंत बोलून दाखवतो का, जेवढा लोकांचा याच्यात सहभाग वाढेल तेवढं लोकांची ॲडव्हर्टाईजमेंट, लोकांच्या व्यवसायाला वाव मिळेल ह्या गोष्टीतून. जेणेकरून लोकांनी, माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून याच्यामध्ये लोकांचं योगदान दिल्यानंतर जो काही फायदा होणार आहे तो सर्वसामान्यच होणार आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल, ज्यावेळेस अशा काही गोष्टी घडतील लोकांनी त्याच्यात उत्स्फूर्त उतरलं पाहिजे, जेणेकरून स्वतःच्या ज्या अंगीकृत ज्या असणारे गुण आहेत ते आपल्याला एक्सपांड करता येतील, बाहेर येतील. हो हो हो, चालेल. धन्यवाद. ढाळे सर, खूप खूप धन्यवाद. येस, आता आपण पुढच्या स्टॉलकडे जातोय. ओके मित्रांनो, हा जो पुढचा स्टॉल आहे याच्यामध्ये आहे समृद्धी कास्य थाळी. ॲक्च्युली ह्याच्या ज्या संचालिका आहेत त्या आमच्याच मॅडम आहेत, सौ सुधाभूषण कुलकर्णी. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती असेल की काशाची वाटी असते
आणि पूर्वीच्या काळी काशाच्या वाटीने तळपाय घासले जायचे. तर आता तीच यंत्रणा, तीच सिस्टम ॲडव्हान्स पद्धतीने मशीनच्या रूपामध्ये आलेली आहे. याच्यामध्ये व्यक्ती पाय ठेवून या थाळीवर या ठिकाणी खुर्चीमध्ये बसतो आणि पाय जे आहे ते पाय थाळीवरती बसतात आणि त्यामध्ये पायातून जे टॉक्सिन्स आहेत ते टॉक्सिन्स पूर्णतः त्याच्यातून बाहेर काढले जातात. पूर्णतः जसं वंगण असतं तशा पद्धतीने पूर्ण टॉक्सिन्स जे आहे ते याच्यातून बाहेर पडलेले इथे दिसत आहेत. तर याच्यामध्ये एक वात पित्त कफ बॅलन्स व्हायचं जे काम आहे ते बॅलन्स व्हायचं काम याच्यातून होतं. एक झोप शांत लागते, पायाच्या संदर्भातले आजार असतील, थकवा असेल, थकवा याच्यातून दूर होतो आणि अप्रतिम फायदे ह्याचे आहेत. आयुर्वेदिकदृष्ट्या आहेत आणि वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा खूप छान फायदे याचे आहेत. याच्या ज्या संचालिका आहेत त्या सुधा भूषण कुलकर्णी याच्या संचालिका आहेत आणि त्याच ह्या सगळं पाहतात आणि त्याच्याचबद्दलची सगळी माहिती देतात. खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढचा जो स्टॉल आहे हा भंडारी मॅडमचा आहे. काय काय यांच्या स्टॉलवरती आहे आणि कशा कशा पद्धतीने ह्या सोयी सुविधा पुरवतात आपण यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी पौर्णिमा भंडारी. आमच्या बॅगचं नाव आहे श्री बॅग हाऊस आणि आमच्याकडं जवळजवळ सर्व प्रकारच्या बॅग आहे, जसं काय सॅग, ट्रॅव्हलिंग बॅग्स, स्लिंग्स, हँड पर्सेस आणि सगळे ट्रेंडिंग आहे आणि टॉवेल्स वगैरे पण आहे आणि बॉडी कॉस्मेटिक्स आहे, ज्याच्या सगळे हर्बल कॉस्मेटिक्स प्रोडक्ट आहे आमचे. तुम्ही नक्की विजिट द्या स्टॉलवर. खूप खूप धन्यवाद. खूप खूप छान. त्यानंतर यांच्यानंतर जो आहे तो शिंगवींचा स्टॉल आहे. यामध्ये बेडशीट्सची इथे तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळेल. स्लीप इझी कंपनीचे बेडशीट्स आहेत. एक टॉप क्वालिटी ब्रँडचे बेडशीट. याच्यामध्ये जी रेग्युलर साईज असते आपल्या बेडची 3x6ची त्या बेडसाठीपासून तर क्वीन साईज बेड, त्याच्यानंतर किंग साईज बेड, अशा साईजमध्ये बेडशीट विथ पिलो कवर्स एक चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे पाहायला पण मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही इथून परचेस पण करू शकतात. शिंगवीताई खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर आपण आलेलो आहोत संस्कृती कॉस्मेटिक्स अँड ब्युटी पार्लर. मॅडम, काय काय सुविधा तुम्ही देत आहेत? एक स्वतःची ओळख करून द्या आणि इथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत ते आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, माझं नाव योगिता संजय काशीद आहे. गेल्या 18 वर्षापासून मी ब्युटी पार्लर चालवते आणि गेल्या 5 वर्षापासून आमची शॉप आहे आणि कॉस्मेटिकचं होलसेल मटेरियल आमच्याकडे भेटतो. आम्ही गिरायकाला जास्तीत जास्त होलसेल आणि नवीन नवीन वस्तू देण्याचं प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे आणि स्टॉल लावण्याचं माध्यम एकच की बाबा काहीतरी एन्जॉय व्हावा, काहीतरी आपल्याकडनं म्हणजे जेवढं देता येईल लोकांना तेवढे आपण सर्व्हिस द्यावी म्हणून आम्ही हे स्टॉल लावलं. याच्या माध्यमातून आम्हाला इन्कम पण चांगलं होतं आहे आणि आमचा एन्जॉय पण होतो आहे. एक तरुण पिढीसाठी, तरुण ज्या मुली आहेत ज्यांना रोजगाराचा विचार करतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आता माझ्याकडे तसं गव्हर्मेंटचे कोर्सेस वगैरे आहे. ज्या मुली समजा खेड्यागावामध्ये राहतात त्यांना गावामध्ये यायला पॉसिबल होत नाही शिकण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वतः आम्ही गव्हर्मेंटची बॅचेस तिथंसुद्धा उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्याची 15-20 मुलींची बॅच बनवून देतो. त्यांना शिक्षण देणं आणि शिक्षण देऊन त्यांना जॉबला लावणं हे एक प्रक्रिया आमची चालू असते. धन्यवाद. मॅडम खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या स्टॉलवरती जातोय. मित्रांनो, लक्ष्मी बुटीक नावाने इथे स्टॉल आहे. नऊवार साडी शिवून देणं हे यांचं की कन्सेप्ट आहे. मॅडम थोडी माहिती देता? लाईव्ह चालू आहे तिकडे स्टुडिओ हॉलमध्ये, लाईव्ह चालू आहे. ठीक आहे. यांच्याकडे बरीच गर्दी आहे, त्याचबरोबर माहिती पण घेत आहेत. या पुढचा जो स्टॉल आहे तो आहे अश्विनीताई गवळींचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅग्स, वेगवेगळ्या पर्सेस, अतिशय सुंदर कलात्मक पद्धतीने बनवलेल्या हँडक्राफ्टेड आयटम्स यांच्या इथे स्टॉलवरती आहेत. त्यानंतर पुढचा जो स्टॉल आहे यामध्ये हां, एक मिनिट मॅडम बोलू शकता, माहिती देऊ शकता कॅमेरासमोर? हॉलमध्ये लाईव्ह चालू आहे आपला कार्यक्रम. हां,
तर आता इथे माहिती आपण ऐकूयात. मॅडम तुमची ओळख करून द्या आणि त्याचबरोबर ह्याच्याबद्दल सगळी माहिती सांगा. माझं नाव सविता केशव भुजबळ, ब्राह्मण गल्लीमध्ये राहते मी. माझा छोटासा व्यवसाय आहे स्टेशनरीचा आणि मी घरगुतीच टपरी टाकलेली त्याच्यातच चालवते. आता मी स्टॉल लावला आहे, सरांनी सांगितलं होतं मला स्टॉल लावा म्हणून, तर मग मी लावला छोटासा स्टॉल, तर मला चांगला प्रतिसाद मिळतो. सगळं सामान आहे माझ्याकडं. हां, ज्वेलरीची दुकाने, हां, आता टेम्पल गंटन ते सगळं आहे माझ्याकडे उपलब्ध, कानातले, हां, फॅशनचं सगळं आहे, हां, लेडीजचं सगळं सामान आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हां, कुठे पहा, आले आले आले. येस. त्यानंतर आता इथे जो स्टुडिओ आहे तर तो आहे DK यांचा, DK फिल्म्स अँड फोटोग्राफी स्टुडिओ. यामध्ये प्रोफेशनल लेवलला फोटोग्राफी केली जाते. ज्ञानेश्वर कातकडे यांचं हा स्टुडिओ आहे आणि त्यांचं पण काम जे आहे ते पूर्ण राज्यभर चालणारं काम आहे. प्री वेडिंग शूट असेल, लग्नाचं शूट असेल, एक बेबी शूट असेल, त्याच्यानंतर मॅटर्निटी शूट असेल, तर अशा शूट्समध्ये हे माहीर आहेत. काय आहे सध्या आपली सुविधा आहे आणि इथे काय कशा पद्धतीने आपण इथे लकी ड्रॉ ठेवलेलं आहे? सर, आपण महिला दिनानिमित्त मॅटर्निटी शूट आणि लहान बाळांचं 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळासाठी आपण लकी ड्रॉद्वारे शूट करणार आहोत. जे फर्स्ट 3 प्राईज आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, त्यांच्यासाठी आपले जे पॅकेज आहेत ते फ्रीमध्ये आपण शूट करून देणार आहोत. त्यांचे फर्स्टसाठी 5,000चं जे पॅकेज आहे ते फ्रीमध्ये देणार आहोत. सेकंडसाठी 3,000चं जे पॅकेज आहे फोटोशूटचं ते फ्रीमध्ये देणार आहोत आणि थर्डसाठी 2,000चं जे पॅकेज आहे ते फ्रीमध्ये देणार आहोत आपण. अरे वा, खूप खूप छान, खूप खूप छान. आपल्या कामाला शुभेच्छा. यस. यानंतर आपण पुढचे काही स्टॉल्स बघणार आहोत. पलीकडची जी बाजू आहे ती स्टॉलची राहिलेली आहे. हॉलमधला आवाज बंद केला तरी चालेल. आपण पलीकडच्या स्टॉलला जातोय. तुम्ही इथे पाहू शकाल एक अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद पूर्ण कार्यक्रमाला मिळालेला आहे. वेगवेगळ्या स्टॉल्स इथे आहेत आणि त्या स्टॉल्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो शेवगावकरांचा लाभतो आहे. शेवगावकरांना हे पूर्ण संकल्पना आवडती आहे आणि निश्चितच असे कार्यक्रम वेळोवेळी होत राहावेत असं सगळ्यांच्या बोलण्यातून येत आहे. तर आपण पुढच्या स्टॉलला जातो आहे. आता आपण ज्यांच्या स्टॉलला भेट द्यायला आलेलो आहोत तर ते आहे श्री लक्ष्मी चायनीज फूड कॉर्नर. सर, आपली ओळख करून द्या आणि आपण काय काय सुविधा देतात त्याबद्दल पण माहिती सांगा. आपल्याकडे सोयाबीन चिल्ली, मंचुरियन, नूडल्स, राईस, मोमोज, सगळे व्हरायटीज आहे. आपलं शॉप पण आहे स्टँड चौकात. आपलं स्टँड चौकात शॉप आहे. शॉपवर पण सर्व भेटतं. सगळ्यात महत्त्वाचं प्युअर व्हेज आहे. हां, आणि चायनीजचे आयटम्स मिळतात. शिंगारे बंधू, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या कामाला शुभेच्छा आणि असाच व्यवसाय वृद्धिंगत व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. यानंतरचा पुढचा जो स्टॉल आहे, माहिती देता? हां, तर इथे काय काय आपल्या स्टॉलवरती आहे आपल्याबद्दल ओळख करून द्या आणि आपली माहिती सांगा. सर, हा स्टॉल रेणुका शिवाजी देशमुख यांचा आहे आणि आपल्याकडं पावभाजी, चहा, दाबिली असे आणि पॅटीससुद्धा बनवतो आहेत आपण. अरे वा, छान छान छान. आणि तुमचा रेग्युलर कुठे स्टॉल असतो? सर, रेग्युलर स्टॉल नसतो. रेग्युलर आपलं शेअर मार्केटचं काम चालतं आहे खूप मोठं. अरे वा. पण एक एन्जॉय म्हणून एक स्टॉल लावलेला आहे आणि एक काम वेगळा पण experience मिळतो. एक वेगळा एक्सपिरियन्स आणि एक जीवनामध्ये परिचय जीवनामध्ये आपल्याला काम करायचं असताना काय अडचणी फेस करावं लागतं आणि लोक कशा प्रकारे जगतात ह्या गोष्टी पण जाणव झाली पाहिजे, त्यासाठी आपण हे करतोय सर. खूप खूप छान, खूप छान. थँक्यू. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण एक शेवगावची फेमस म्हटली जाते ती म्हणजे नाईक भेळ, त्याच्या स्टॉलवरती आहोत
नाईक भेळ तर सगळ्यांना परिचयाचीच आहे. एक आपल्या टेस्टचं रहस्य काय आणि कशा पद्धतीने आपण हा सगळा काम करता, एक आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात माहिती सांगा. गेल्या 40 वर्षापासून आमचा बिझनेस आहे. बरोबर. शेवगावमध्ये आमचे 3 ब्रांचेस आहेत. ऑल शेवगावमध्ये तालुक्यात सुद्धा आमचे शाखा फेमस, एकदम भेळ म्हणजे क्वालिटी वाज. कधी या प्रेक्षकांना कुठलाही विचारा, नाईक भेळ आमचा भेळ म्हणजे एकदम ब्रँड आहे एकदम पहिल्यापासून. आंबेडकर चौकात एक हे आहे, दुसरं कुठे आहे? आमचा एक हा सध्या गाडा लागतो मुंडे चौक, आकेगाव रोड. मुंडे चौक. हा, दुसरा लागतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. हो, आणि 3 नंबरचा स्टॉल लागतो आपल्या बस स्टँड क्रांती चौकमध्ये एकदम. आणि बाजार वगैरे आमचे एकदम पहिल्यापासून. आपल्या आठवडे बाजारामध्ये सुद्धा तुम्ही असता. हा, आठवड्या बाजारमध्ये सुद्धा असतो आम्ही. मित्रांनो, हा चेहरा लक्षात ठेवा. आणि हा चेहराचा अर्थच म्हणजे टेस्ट आहे. टेस्ट. आणि हा चेहरा म्हणजे नाईक भेळ. हा चेहरा म्हणजे नाईक भेळ आहे. नाईक हा भेळ. चेहरा म्हणजे टेस्ट आहे. आणि निश्चितच टेस्टची गॅरंटी मिळणार. ही मिळतेच guarantee मी तुम्हाला मिळतेच देतोय. मिळतेच गॅरंटी मिळते टेस्टची. हा एकदम. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येस. यानंतर मित्रांनो, पुढचा जो स्टॉल आहे तर त्याच्यामध्ये बोलू शकता. प्रचंड बिझी आहेत मॅडम, पण निश्चितच बोलायला त्यांना पण आवडेल. आणि पूर्ण माहिती द्या, काय काय करता, कशा कशा पद्धतीने सुविधा पुरवता. माहिती. गृहिणी आहे आणि माझा मी नवीन व्यवसाय चालू केला आहे. मी वेज चायनीज आणि आणखी भरपूर सारे पदार्थ बनवते. माझा स्टॉल लागतो गाडगे चौकामध्ये संध्याकाळी 6 वाजता. आणि हा उद्योग खूप छान पद्धतीने चालू आहे माझं नाव पूजा प्रमोद काथोटे. आणि मी माझे मुलगी, माझे मिस्टर, माझे घरचे सगळे मला मदत करतात. आणि पहिली गोष्ट तर सीमा मॅडमचे खूप खूप आभार असं म्हणते, त्यांनी शेवगावमध्ये खूप छान असं महाजन वैष्णवी आणि आम्हाला हे आज उशीर चालणार नाही. मॅडम कुठे आहेत? संधी एक दिली आहे त्यांनी, प्रश्न एक झाले. मंच दिलाय छान की हे सगळं आम्ही करू शकतो. एक गृहिणी इथं सिद्ध होऊ शकते की ती काय काय करू शकते म्हणून. आणि थँक्यू म्हणते सर, मी त्यांचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण पुढच्या स्टॉलवरती आहोत. वडापाव आणि रसासाठी फेमस असलेलं जो स्टॉल आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या पूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे, त्याचबरोबर तुमची स्वतःची ओळख करून द्या आणि आपण काय काय सुविधा पुरवतात त्याबद्दल माहिती सांगा. धनवडे. माझं नाव संदीप धनवडे. हा जो व्यवसाय चालू केला आहे, मी नवीन नवीन अनुभव शिकलेला आहे. नवीन व्यवसाय कसा असतो, इन्कम कसा असतो, लाईफ काय असते, याच्यामध्ये मला शिकायला भेटलेलं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, आणि खूप खूप तुमच्या कामाला शुभेच्छा. या तर आपण पाहतोय इथे खूप छान प्रतिसाद जो आहे तो या पूर्ण शेवगाव फेस्टिवलला मिळतोय. यामध्ये आपण काही प्रतिक्रिया घ्यायचा पण प्रयत्न करू. सर, थोडंसं माहिती, एक प्रतिक्रिया देताल का आम्हाला? आपली ओळख करून द्या आणि थोडी आम्हाला या पूर्ण कार्यक्रमाची बद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल प्रतिक्रिया पण एक असे कार्यक्रम व्हायला हवेत शेवगावमध्ये, काय वाटतं? 1-2 मिनटं आपण इकडून घेऊ. आधी ओळख करून द्या तुमची. मंगेश क्षीरसागर, शेवगाव इथंच आहे. चांगला कार्यक्रम आहे आणि असे व्हायला हवेत शेवगावमध्ये. हो, व्हायला हवेत. ओके, पुढे जाऊयात आपण. आणि कार्यक्रमासाठी जे काही छान प्रतिसाद मिळत आहे तो आपण इथे पाहतच आहोत. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबतोय. हा जो पूर्ण कार्यक्रम आहे शेवगाव फेस्टिवल 2024, या कार्यक्रमाचं जे पूर्ण नियोजनाची जी मूळ संकल्पना होती ती बोरुडे दाम्पत्यांची होती. आणि त्यात महिला दिनाचं औचित्य साधून 3 दिवसाचा कार्यक्रम इथे एक्झिक्यूट झालेला आहे. शेवगाव